तुम्हाला देखील तुमच्या स्वप्नातली नोकरी मिळवायची आहे का? खूप प्रयत्न कष्ट करून देखील मनासारखी नोकरी मात्र मिळत नाही. हा व्हिडिओ खास मी तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी बनवला आहे. उपयोगी टिप्स सांगणार आहे आणि तुमचं करिअर पुढे नेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. नंबर 1, जर तुम्हाला तुमच्या नोकरीची फार चिंता वाटत असेल तर गुरुवारी कोरडे नारळ घेऊन पवित्र नदी किंवा कालव्यात टाका. यासोबतच कुत्र्यांना अन्नदान करा. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. उपाय दुसरा, नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पक्ष्यांना रोज सकाळी 7 प्रकारची धान्य खायला घाला. असे मानले जाते की पक्ष्यांना खायला देण्याची पद्धत ही फार पूर्वीपासूनची आहे. यामुळे लवकर नोकरी किंवा व्यवसायात अपयश मिळते. आता उपाय तिसरा, नोकरीत काही अडचण येत असतील तर रोज उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे आणि रोज सकाळी काळ्या किंवा पिवळ्या गाईला भाकरी खायला द्यावी. घरातील स्वयंपाकघरात पहिली बनवलेली भाकरी प्रथम गाईला खायला द्या. हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येईल. उपाय चौथा, नोकरीची खूप काळजी वाटत असेल तर या समस्येवर उपाय मिळवण्यासाठी कोणत्याही बुधवारी घरात तुळशीचे रोप आणा आणि कुंडीत किंवा बागेत लावा. रोप लावताना 1 रुपयाचे नाणे मातीत लावावे. त्यानंतर रोज तुळशीच्या रोपाची पूजा करावी. उपाय पाचवा, रोज शिवलिंगावर जलाभिषेकसह शिवलिंगाला तांदूळ अर्पण करा. यामुळे नोकरीतील सर्व समस्या दूर होतात. उपाय 6वा, ज्योतिषशास्त्रानुसार नोकरीत वरिष्ठांची चांगले संबंध ठेवण्यासाठी आणि नोकरीत बढती मिळवण्यासाठी सोमवारी काळे तीळ एका पांढऱ्या कापडात बांधून ठेवावे आणि नंतर ते तीळ काली मातेला अर्पण करावे. यासोबतच कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळ्या रंगाची घोंगडी दान करावी. असे केल्याने वरिष्ठांसोबतचे तुमचे संबंध नक्की सुधारतात आणि तुम्हाला पगारवाढ मिळू शकते. नोकरीमध्ये उत्तम प्रमोशन मिळवण्यासाठी दर गुरुवारी गरीब आणि गरजू व्यक्तींना पिवळ्या रंगाची फळे आणि कपडे दान करा, वस्तू दान करा. असे केल्याने प्रमोशन तर होतच, शिवाय करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होतात. आता उपाय 8वा सांगते. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या मुलाखतीसाठी जात असाल तर लाल कपडे परिधान करून जा. हे शक्य नसेल तर जवळ लाल रंगाचा रुमाल बाळगा. लाल रंग सूर्यदेवाचे प्रतीक आणि ऊर्जेचे वाहक आहे, म्हणून या रंगाचा कपडा किंवा वस्तू जवळ असेल तर त्याचा त्या माणसावर सकारात्मक परिणाम होतो. उपाय 9वा, बुधवारी श्री गणेशाची पूजा करावी. त्यांना दुर्वा अर्पण केल्यास ते अधिक फलदायी ठरते. व्यवसायात आणि नोकरीत प्रगती थांबलेली असल्यास दर बुधवारी गणेश मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घ्यावे. आता उपाय 10वा सांगते. जर तुम्ही खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात आहात पण यश मिळत नसेल तर सोमवारी विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा करा. यासोबतच त्यांना 11 बेलपत्रे अर्पण करा. शिवचालिसाचा पाठ करून आरती करा. यावेळी नोकरीसाठी भगवान शंकराकडे प्रार्थना करा. हा उपाय केल्यास नोकरी मिळवण्याची शक्यता वाढते. उपाय 11वा, शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. या दरम्यान ओम शम शनैश्वराय नम या मंत्राचा 108 वेळा जप करा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने कुंडलीतील सर्व अडथळे दूर होतात आणि लवकरच नोकरी मिळते. आता 12वा उपाय सांगते. मंगळवारी 11 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा आणि पिवळा सिंदूरही अर्पण करा. तसेच या दिवशी दिवा लावणे देखील तुमच्या करिअरसाठी चांगले आहे. उपाय 13वा, सकाळी लवकर उठून स्नान करून पांढऱ्या रंगाच्या सुती आसनावर पूर्व दिशेला मुख करून बसावे.
समोर पिवळे कापड अंथरून त्यावर 108 मण्यांची स्फटिकाची माळ ठेवून त्यावर केशर आणि अत्तर अर्पण करून पूजा करावी. पूजा झाल्यानंतर धूप दीप लावून ओम श्रीं वांगादिनी भगवती मम कार्यसिद्धी कुरु कुरु फट स्वाहा या मंत्राचा 31 वेळेस जप करावा. अशा प्रकारे 11 दिवस हा उपाय केल्याने ती माळ सिद्ध होते. ही माळ धारण करून इंटरव्ह्यूला जावे. हा उपाय केल्यास इंटरव्ह्यूमध्ये यश हमखास मिळते. तर यापैकी जे पण उपाय तुम्हाला शक्य आहे ते अगदी श्रद्धेने करा. विश्वास ठेवा, लवकरच तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळेल. नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल आणि व्यवसायात यश मिळेल. धन्यवाद.